नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला ध्रुव पावन झालो चराचरी निगमाचे वनो नका शोधो करोशिनो या रे गवळीयाचे घरी बांधले ते दावेवरी। चातुर्मासाच्या परिसमाप्तीनिमित्त काल्याच्या प्रसंगानुसार घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगामधून महाराज भगवान परमात्माचा पत्ता सांगू लागले। महाराज म्हणतात निगमाचे वन नक आवाज थोडा कमी तर म्हणजे बरोबर जास्त ऐकू निगमाचे वन नका शोधो करोशिन। महाराज म्हणतात भगवान परमात्माला वेदाच्या अरण्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू नका, तो तिथे सापडणार नाही। नका शोधो करोशिन या रे गवळीयाचे घरी बांधले ती दावेवरी। भगवान परमात्मा गवळ्याच्या घरी सापडणार आहे जिथं त्याला दावेने बांधून ठेवलं आहे। पिढीले ते भ्रमे वाटा नकळता वरमे। परमेश्वराचा मार्ग प्राप्तीचा मार्ग सापडणार नाही का म्हणे भार माथा टाका अहंकार। तुकोबाराय म्हणजे अहंकाराचं ओझं खाली टाकलं की भ्रमनिवृत्त होणार आहे, भ्रमनिवृत्त झाले की परमात्मा कळणार आहे। वेदाच्या अरण्यामध्ये भगवान परमात्माला पाहण्याचं कारण नाही। काकड आरतीची परिसमाप्ती आहे। वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला एक विशेष महत्त्व आहे। त्याचं कारण असं आहे, काकड आरती करायच्या वेळेला भगवान परमात्माला ओवाळलं जातं। आरती या शब्दाचा अर्थच ओवाळणे आणि ज्या वेळेला भगवान परमात्माला ओवाळलं जातं त्यावेळेला भगवान परमात्मा दृष्टीला पडतो आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा दृष्टीला पडतो त्यावेळेला कोटी ब्रह्म हत्येचं पातक निवृत्त होतं। असं एक विशेषत्व एक काकड आरती। परमात्माचं रूप दृष्टीला पडल्याबरोबर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक निवृत्त होतं। आरती या शब्दाचा अर्थ ओवाळणं, आरती या शब्दाचा अर्थ दुसरा अर्थ इच्छा। भगवान परमात्म्याला ज्या वेळेला आपण पाहत असतो, जाऊ दे बाहेर जाऊन जाऊ दे चल, ज्या वेळेला भगवान परमात्माला आपण पाहत असतो, दृष्टीला भगवान परमात्मा पडत असतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी एक इच्छा प्रदर्शित करायची असते की देवा हे कार्य आमच्याकडून नेहमीकरता घडून घे। आणि परमेश्वरानं घडून घेतलं तरच हे होतं, म्हणूनच हे वंश परंपरागत चालतं। नाही तर कोणी 2 वर्ष करतं, कोणी 1 वर्ष करतं, कोणी 3 वर्ष करतं, नंतर मग कमी करतं। पण परंपरेनं जे चालतं आहे ते तितक्याचमुळं चालतं की परमेश्वराला इच्छा दर्शित करायची असते की देवा हे आमच्याकडून हे कार्य करून घे। आरती या शब्दाचा तिसरा अर्थ आहे समाधान मिळणं। परमेश्वराच्या ठिकाणी समाधान मिळतं। परमार्थातच समाधान असतं, प्रपंचात समाधान नसतं। जिथं समाधान असतं त्याचंच नाव परमार्थ असतं आणि जिथं समाधान नसतं त्याचं नाव प्रपंच असतं। विठाला विठाला समाधान चित्ता सर्व काळ
समाधान मिळतं, तेव्हा आरती या शब्दाचा अर्थ ओवाळणं, आरती या शब्दाचा अर्थ इच्छा दर्शित करणं आणि आरती या शब्दाचा अर्थ समाधान मिळणं. म्हणून काकड आरतीला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे आणि काकड आरती हे महिनाभर चालते आणि महिनाभर परमेश्वराचं सतत दर्शन घडावं. एकदा जर परमेश्वराचं दर्शन घेतलं, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. 10 अश्वमेध करणारा तरी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. जो परमेश्वराचं दर्शन घेतो तो जन्म मरणातून मुक्त होतो, असं विशेषत्व आहे. विठाला तुकोबारा या अभंगामधून परमेश्वराचा पत्ता सांगू लागलाय. या रे गवळीयाचे घरी बांधले ती दावेवरी. तुकोबारा सांगू लागले पत्ता सोपा आहे, गवळ्याच्या घरी या. व्यवहाराचा असा एक नियम आहे, ज्याचा पत्ता लहान असतो ती व्यक्ती मोठी असते. जेवढी मोठी व्यक्ती असेल तेवढा त्याचा पत्ता लहान असतो आणि जेवढी व्यक्ती लहान असेल त्याचा तेवढा पत्ता मोठा असतो. एखाद्या माणसाचं जर पत्र टाकायचं झालं तर त्याचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, त्याचं आडनाव, त्याचं गाव, त्याचं पोस्ट, तालुका, जिल्हा, एखाद्या जर विभागातला राहत असला तो विभाग, तिथं जर एखादं प्रसिद्ध ठिकाण असलं तर ते ठिकाण, पुन्हा ते बंगल्याचं नाव आणि पुन्हा वाटलंचं फोन नंबर, प्लॉटचा नंबर, तरच त्याला ते पत्र मिळतं. मोठ्या माणसाला जर पत्र पाठवायचं झालं तर, पंतप्रधानाला जर पत्र पाठवायचं झालं तर काही नाही, भारत सरकार, पंतप्रधान भारत सरकार एवढं लिहिलं, कोणत्याही देशातून पत्र टाकलं तरी भारतातल्या पंतप्रधानाला मिळतं. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एवढं जरी पत्ता लिहिला तरी भारतातून कुठूनही पत्र टाकलं तरी मुख्यमंत्र्यांना मिळतं. त्याचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव काही माहीत नसेल, काही माहीत नसू द्या, त्याच्या बंगल्याचं नाव, त्याचं गाव, त्याचं काही माहीत नुसतं मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एवढं टाकलं की पत्र जातं. जेवढा मोठा माणूस असन तेवढा पत्ता त्याला लहान असतो आणि जेवढा माणूस लहान असन त्याचा तेवढा पत्ता मोठा असतो. आता चला पुढे, भेटीचा जरी विचार केला तर जेवढा मोठा माणूस असन, जेवढा पत्ता लहान असन तेवढं भेटणं अवघड असतं. पंतप्रधान भेटणं तेवढं सोपं नाही, मुख्यमंत्र्याला भेटणं तेवढं सोपं नाही. त्यांच्या अगोदर त्या ठिकाणी परवानगी काढणं, त्यांचं नियम घेणं, त्यांचं वेळ घेणं, त्या वेळेनुसार त्यांना भेटणं, मोठ्या माणसाला भेटणं कठीण असतं. लहान माणसाचा जर विचार केला, ज्याचा पत्ता मोठा आहे त्या माणसाला भेटायचं काही कठीण होत नाही, काही नाही. त्या माणसाला नुसतं निरोप गेला की झालं, फोन गेला की झालं, नाही तर तुम्ही भेटायला या म्हणलं की भेटतो तो माणूस. भेटण्याविषयी काय कारण याच्या पाठीमागं, त्याचं कारण असं मोठं आहे की पंतप्रधानाचा जर विचार केला तो राजा आहे, राष्ट्राचं राज्यपद त्याच्याकडे, भारताचं राज्यपद त्याच्याकडे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुख्यमंत्री हा राजा आहे, महाराष्ट्र राज्याचा राजा आहे. राजा हे पद सगळ्यात मोठं पद आहे पृथ्वी तलावर. याच्यापेक्षा राजा पदापेक्षा मोठं पद कोणतं पृथ्वी तलावर नाही. भगवान परमात्मा हा राजा आहे म्हणून त्याचं सगळ्यात लहान पत्ता आहे. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे राजे हे पद सगळ्यात मोठं पद आहे, याच्यापेक्षा मोठं पद नाही. म्हणून मानवात राजा, दानवात राजा, पक्षात राजा, पशुत राजा, फळात राजा, सगळीकडं राजेपद आहे. आपल्या माळ घालतात गळ्यामध्ये, माळीमध्ये राजा, पाचीबोटामध्ये राजा, तेलामध्ये राजा. राजे हे पद सगळीकडं आलं. राजेपद हे सगळ्यात मुख्य पद आहे. एक एक राजाचा जर विचार केला, संतामध्ये राजा, ज्ञानामध्ये राजा. संतामध्ये राजेपद कोणाकडे आलंय? संतामध्ये राजेपद कोणाकडं?
सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. ज्ञानामध्ये राजपूत कोणाकडे असं जर विचारलं तर मग येणार आहे ज्ञान यांचा राजा गुरु महाराज. कृष्ण भोगी शुकत्यागे नृपोजन कराघो वशिष्ठो कर्म करताच पंचैते ज्ञानिना समाहा. 5 ज्ञानी होऊन गेले, त्याच्यामध्ये माऊलीला राजपद मिळाले. 5 ज्ञानापैकी सुद्धा श्रेष्ठ आहेत राज, म्हणून ज्ञानी यांचा राजा माऊलीकडे जातो. बारकाव आहे बोम शास्त्राचा सुद्धा फार मोठा बारकाव आहे. ते म्हणले ज्ञानामध्ये राजा कोण तर माऊली आणि संतामध्ये राजा कोण नाथ महाराज. जसं बिरबला बादशाने एकदा विचारलं होतं बिरबलाला सगळ्यात दूध कोणतं कोणाचं चांगलं, उंठाचं, गाढविणीचं, म्हशीचं, गाईचं दूध कोणाचं सगळ्यात चांगलं. त्यावेळेला सगळ्यांनी एक उत्तर दिलं की सगळ्यात दूध जर कोणतं चांगलं असेल तर काय कोणाचं दूध चांगलं सगळ्यात ते नामा म्हणे. ते म्हणले सगळ्यांनी उत्तर दिले म्हणले गाईचं दूध चांगलं आहे. बिरबलाला विचारलं तुझं काय मत आहे, ते मला नाही सगळ्यात दूध चांगलं म्हशीचं आहे म्हणला. ताकदवान असतं, सामर्थ्यशाली असतं, बल देतं म्हणला. ते म्हणले मग संतांनी सांगितलं ते खोटं आहे का, शास्त्र म्हणतं ते खोटं आहे का. दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची हा पदराड. कोणाचं दूध सांगितलं माऊलीनं, तुकोबाराने कोणाच्या दुधाला मंजुरी दिली, माऊलीनं कोणाच्या दुधाला मंजुरी दिली गाईची. त्यावेळेला बिरबलानं सांगले ते दूधच नाही ते अमृत आहे. आम्ही त्याला अमृत म्हणतो, शास्त्र त्याला अमृत म्हणतं, तुकोबारा त्याला अमृत म्हणतात, माऊली त्याला अमृत म्हणतात. दूध म्हशीचं चांगलं आहे, अमृताचा जर विचार गाईचं अमृत आहे. विठाला विठाला ते म्हणले सगळ्यात पाणी कोणत्या नदीचं चांगलं, यमुनेचं चांगलं का गंगेचं चांगलं का बाकी भागीरथीचं चांगलं का शरयूचं चांगलं, सगळ्यात पाणी कोणतं चांगलं. त्यावेळेला बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं गंगेचं पाणी चांगलं. बिरबलानं सांगितलं नाही पाणी यमुनेचं चांगलं. प्यायचं जर झालं तर यमुनेचं पाणी सगळ्यात चांगलं. ते म्हणले मग गंगेचं पाणी नाही का, ते म्हणलं गंगेचं पाणी नाही अमृत आहे. ते पाणीच असं की ज्याच्यामध्ये किडे पडत नाहीत. किती दिवस जरी गंगेचं पाणी एका ठिकाणी राहिलं तरी त्याच्यामध्ये किडे पडत नाहीत, म्हणून ते अमृत आहे. लक्षात ठेवा. यमुनेचं पाणी जर जास्त दिवस राहिलं त्याच्यामध्ये किडे निर्माण होते. आपलं पाणी जर जास्त दिवस साठून राहिलं त्याच्यामध्ये चाटू होते. दुसऱ्या दिवशी चाटू होते त्या डेऱ्यामध्ये, तर काय म्हणायचं 2-3 दिवसात चाटू होते. म्हणून फक्त गंगेचंच पाणी एक असे की ज्याच्यामध्ये किडे पडत नाहीत, चाटू कधी होत नाहीत, म्हणून गंगेचं पाणी हे अमृत आहे. आणि पाणी सगळ्यात चांगलं म्हणलं तर यमुनेचं चांगलं आहे. तसं राजापदाचा जर विचार केला संताकडं तर ज्ञानियांचे राजे म्हणलं तर माऊली आणि संताचे राजे म्हणलं नाथ महाराज. विठाला विठाला नुसते ज्ञानात भागत नाही ना रे. असा कोणताच कार्यक्रम नसतो आपल्या इकडं कोणाच्याकडं की नुसतंच ज्ञान आहे, नुसतंच कीर्तन आहे, नुसतंच प्रवचन आहे. किती लोक जमते जर ठेवलं समजा अरण्यात एखाद्या जर कीर्तन ठेवलं प्रवचन ठेवलं, ते म्हणजे फक्त जेवायला नाही तिथं खायला नाही काही नाही. किती लोक जाते. एखादं लग्न आहे फक्त जेवायची सोय नाही बाकीची सगळी सोय, किती लोक जाते नाही काही नाही. लग्नच त्याला म्हणतात. एखाद्याला विचारलं लग्न कसं काय झालं, मला हायफाय झालं लग्न. म्हणजे हायफाय झालं म्हणजे काय म्हणायचं होतं त्याला, मुलगी चांगली होती म्हणून हाय पाय का नवरा चांगला होता म्हणून हाय पाय. कशामुळं हाय पाय झालं, काय कारण आहे. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम मानवा कुलमिच्छन्ते मिष्टान नैत्रे जना. ते म्हणले मुलगा पाहते, तिच्या आईचा जर विचार केला ती म्हणते, आई म्हणते की माझ्या मुलीला बाहेर निघायचं काम पडू नये म्हणजे मुलगा श्रीमंत असावा. कन्यावर ते रूपम माता श्रुतम पिता श्रुतम. ते म्हणले वडिलाचा जर विचार केला ते म्हणले तो सुशिक्षित असावा, शिकलेला असावा. मुलीचे वडील ती विचार करते. आई म्हणते तो श्रीमंत असावा, मुलगी म्हणते तो त्या ठिकाणी सुंदर असावा. बांधव
बिरादार लोक म्हणते ते आपल्या कुळातला असा, आणि जमलेलं वराड काय म्हणतं, कोणतं काही असावं पण जेवायला चांगला असावा. त्यातला प्रकार आहे. नुसतं ज्ञानी म्हणून जमतच नाही, तिथं सगळंच लागतं. म्हणून संतामध्ये राजेपद नाथ महाराजाकडे आले की दोन्ही होतं तिथं. ज्ञानाचाही विचार होता चांगल्या प्रकारे आणि दररोजचा विचारही चांगल्या प्रकारे. नाथ महाराजाकडे दररोजचं अन्नदान व्हायचं. एकही दिवस असा खंडित होत नव्हता की ज्या सवमन पुरण झालं नाही नैवेद्याला. दररोज सवमन पुरण पंडित व्हायचं दररोज नैवेद्याला, आणि दररोज हजारो माणसं जेवायची. नाथ महाराजाचं जरी प्रवचन असलं तरी पण पळी साखर द्यायला जायची. वंदणीत बसन एवढी साखर मिळायची दररोज प्रत्येक माणसाला. काय कमी पडणारे लोक यायला काही म्हणायचं काम नाही. ते नुसतं ज्ञानानं भागत नाही. या बाबतीत हे कथानक असं आलं आहे भक्तिशास्त्रामध्ये. भगवान परमात्म्याची लक्ष्मीची एकदा दोघांची बोलता बोलता पैज पडली की तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. भगवान म्हणले मी श्रेष्ठ हे तर जगविख्यात आहे ना, पुन्हा काही म्हणायचं कामच नाही. मी सगळ्यात श्रेष्ठ, तुझी काहीच किंमत नाही माझ्यासमोर. ते म्हणले नाही ना, तुमची तेवढी किंमत नाही, माझी जेवढी किंमत आहे तेवढी. ते म्हणले ते कसं काय. ते म्हणले पहा तुम्ही, भगवान परमात्मा ज्ञानघन आहे. भगवान परमात्माने काशीमध्ये प्रवचन सांगायला सुरुवात केली, पुराण सांगायला लागले. भगवान परमात्मा स्वतः सांगायला असल्यावर ज्ञानघन परमात्मा तोच आहे. त्या ठिकाणी ज्ञानाला सुरुवात झाली. काशीमधले सगळे लोक पुराणाला येऊ लागले, लहान मोठे सगळे, स्त्री पुरुष सगळे, मावनच माणसं एवढे त्या ठिकाणी त्या घाटावर माणसं येऊ लागले. लक्ष्मीलाच त्यांनी सांगितलं पाय म्हणले कोण मोठे म्हणले. लक्ष्मी म्हणली 2 दिवस थांबा. सगळं ज्या वेळेला हे सुरू झालं त्यावेळेला लक्ष्मी काशीमध्ये फिरू लागली आणि एक म्हातारीचा वेश घेतला आणि तिने एक प्यायला पाणी मागितलं एका बाईला. त्यावेळेला ज्या वेळेला प्यायला पाणी दिलं आणि परत ग्लास दिला त्यावेळेला ते सोन्याचं झाला. दुसऱ्या घरी गेली, तिसऱ्या घरी गेली, सोन्याचे ग्लास होत गेले. ज्या वेळेला हे प्रवचन लोक आले ते म्हणले काय तुम्ही काय तिथं काय आहे बरं तुम्हाला. इथं एक बाई फिरती म्हणले आणि तिनं नुसतं पाणी दिलं प्यायला, आपण तर ते सोन्याचा ग्लास होतो. कसं झालं, दुसऱ्या दिवशी सगळे घरीच, पुन्हा पंचायत नाही. तिसऱ्या दिवशी तर देवाला माणूस नाही मिळाला तिथं ऐकायला काही नाही, सगळे घरी राहावं लागले. लक्ष्मी म्हणली कोणाचं प्रभाव जास्त आहे. ते म्हणले नुसतं ज्ञान नाही सांगून जमत, त्याच्याकडे हेही लागतं. विठाला म्हणून नाथ महाराज जर विचार केला, नाथ महाराज त्या ठिकाणी ज्ञान घन होते, ज्ञान सांगत होते, पण तेवढंच अन्नदान आहे तेवढंच मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून संतांमध्ये राजेपद नाथ महाराजाकडे आलं आहे. नाथ महाराज एवढा लौकिक होता की नाथ महाराज सतत अन्नदान करायचे. पैसा म्हणजे काही गंगेची वाळू नाही ना बसर यायला. किती जरी पैसा नाथ महाराजाकडे असला आणि दररोज एवढा खर्च होत असला कमी पडायचं. एक दिवशी गोकुळ अष्टमीचा उत्सव आला, अन्नदान करायचं दुसऱ्या दिवशी, आणि नाथ महाराजाकडे पैसा राहिला नाही, पैसेच नाही नाथ महाराजाकडे. काय करावं. मग एका सावकाराला गाठलं, सावकाराकडे गेले, म्हणले मला अन्नदान करायचं आहे आणि आमच्याकडले पैसे संपले. ते म्हणले काय हरकत नाही, किती पाहिजे. आता नाथ महाराज कोण नाही म्हणणार आहे. त्या ठिकाणी जेवढे पैसे लागते तेवढे दिलं. जेवढं अन्नदान करायचं होतं तेवढं नाथ महाराज अन्नदान केलं. अन्नदान दररोजच सुरूच होतं. वर्ष झालं, पैशाचं काही मागं जायचा मिळ नाही. अखेर शेवटलं वर्ष झालं, त्या सावकारानं सांगितलं पुरं झालं तर वर्ष झालं ना, आता पैसे दिले तुम्हाला, वर्ष झालं. ते म्हणले काही नाही, तुमची जी टक्केवारीचा हिशोब आहे त्याचा हिशोब करा आणि व्याज आणि मुद्दल एक करा, झालं. पुन्हा त्याला व्याज लावा. म्हणले काय हरकत, तुमचा धंदाच आहे म्हणले, सावकारकीचा धंदा आहे, तुम्हाला व्याजच पाहिजे ना, बाकीचं काय पाहिजे. मग जेवढं आतापर्यंत व्याज झालं तेवढा व्याजाचा हिशोब करा, जेवढं व्याज झालं ते मुद्दलामध्ये मिळवा आणि मुद्दल सुरू करा, त्याला व्याज सुरू करा. त्याला आनंद झाला सावकाराला, वा असा माणूस मिळायला पाहिजे म्हणला. असा 1 वर्ष झाले आणि पैसे दिले नाहीत, पुन्हा म्हणते की पुन्हा व्याज मिळवा आणि मुद्दल सुरू झालं. दुसरं झालं, मुद्दल सुरू झालं. दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष झालं, नाथ महाराज सुरूच राहिलं. ते म्हणले व्याज आणि मुद्दल एक करा आणि त्याला व्याज सुरू करा. ते सावकार म्हणला किती दिवस चालायचं. हे मराठी ते म्हणे ना, व्याजाला मुद्दल उकली. ते म्हणला नाही ना, आता नाही जमायचं, इतके दिवस नाही जमायचं. फार अनुभव येते व्यवहारामध्ये. मी एकदा पंढरपूरला जात होतो, अर्ध्या रस्त्यात गेलो, ते गाडीवाल्याने गाडी उभी केली. म्हणला महाराज तुम्हाला माहिती आहे की किलोमीटरचा हिशोब काय तर. मी म्हणलं नाही माहिती मला. ते म्हणला तुम्हाला वाटलं असं 7 रुपये किलोमीटर, त्यावेळेला 7 रुपये. ते म्हणला 10 रुपये किलोमीटरचा भाव आहे. मी म्हणलं असू दे काय करायचं, 10 तर 10. तुला काय विचारलं की नाही किती आहे काय म्हणे, काही विचारलं नाही काय. पंढरपूरहून आल्यावर उद्धव शेटकडे गेलो तर आम्ही त्याला म्हणलं उद्धवला हिशोब करीत होता. ते उद्धवनं 7 रुपयाचा हिशोब लावला आणि इतके झाले म्हणला.
मी त्याला म्हणलं अरे काय तू वाटाणं काय म्हणला, ते म्हणलं चूप बसा ना, एवढे मिळू द्या ना आम्हाला, पण हे सुद्धा जातील म्हणला माझे. असा हिशोबाच होते काही नाही. 3 वर्ष झाले नाथ महाराजाला हिशोब लागला. शेवटला एवढी मुद्दत झाली, एवढी हे झालं. सावकार मला पुरं झालं, आता पैसे एक तर आले पाहिजेत, नाही तर उद्यापासून जेवायचं नाही तुम्ही, आजपासून जेवण बंद तुमचं, अन्नग्रहण करायचं नाही माझे पैसे. ते म्हणले मान्य आहे मला, ते मान्य आहे मला. सकल संता माझे राजा, सगळ्या संतांमध्ये जेवण बंद झालं. जेवण नाथ महाराज बंद झाल्यावर अन्नदानही बंद झालं, चुली पेटलं नाही. परमेश्वरालाच साखड पडलं काय चाललंय म्हणून, काय होणार आहे म्हणून. परमात्माने स्वतः मुनिमाचा वेळ घेतला आणि त्या सावकाराकडे गेले. परमेश्वर म्हणजे काही साधा नव्हता. तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे, भगवान परमात्माचे अलंकार घातलेले, भगवान परमात्माचं ऐश्वर, भगवान परमात्मानं पितांबर नेसला, भगवान परमात्माच्या अंगावर शेला. भगवान परमात्माचं ज्या वेळाला रूप पाहिलं त्या वेळाला सावकाराला खबर गेली कोणीतरी मोठा माणूस आला आहे तुमच्याकडून. सावकार घरातून बाहेर आला, त्यानं ज्या वेळाला भगवान परमात्मानं पाहिलं त्यावेळेला तो पाहतच राहिला भगवान परमात्मानं. कोण असावं हा माणूस, कशामुळं आला असावं, काय कारण असावं. ज्या वेळाला मध्ये घेतलं त्यांना आणि त्यांना विचारलं आपण कोण, ते म्हणले मी मुनीम. तुम्ही आणि मुनीम कोणाचे, म्हणले नाथ महाराजाचे. पगार किती तुम्हाला, ते म्हणले 1 लक्ष. राम राम स्मरा बोलण्याचा बोर का बारका. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा याला महत्व आहे. ते म्हणले सांडा प्रपंच चित्तातून सांडला तर नामस्मरण घडतं, नाही तर नामस्मरण घडत नाही. सांडा भाऊ घ्या उपाधी तर लक्ष लागतं. लक्ष लावून राहा गोविंद.
नाही त्या विटाळा खंड सोळी उपाधी वेगळी जाणीवेच्या ते म्हणले हे सगळं बाजूला ठेवलं तर जमतंय. म्हणून नाथ महाराजांनी ते सगळंच बाजूला ठेवलंय. त्यांनी मला एक लक्ष दिलंय, मला एक लक्ष पगार. सावकाराला वाटलं वा, जर मुनीम जर असा आहे त्याला जर 1 लक्ष पगार आहे तर असा मी केवढी असन. ते मग सावकारानं गाऱ्हाणं मांडलं. म्हणलं बा 2 वर्ष 3 वर्ष झाले तर नाथ महाराज पैसे नाही. ते म्हणले बाकीचं नको बोलू. नाथ महाराज तुला काय म्हणले, तुला नाथ महाराज म्हणले ना व्याज आणि मुद्दल 1 कर. मग तुझं आतापर्यंत जेवढं दरवर्षीचं व्याज आणि मुद्दल 1 केलं तेवढं कर म्हणले. तू आपले पैसे घे, तुला बाकीच्याहून काय करायचं. तुला 3 वर्ष होते की 10 वर्ष होते काही नाही. भगवान परमात्मांनी रक्कम ती अदा केली, त्याच्याकडून रोखा घेतला. त्यांनी स्वतः ते म्हणले फाडून दे माझ्याकडं. सावकाराकडं फाडून घेतला आणि नाथ महाराज पोथीत नेऊन ठेवला. मला म्हणून म्हणायचं की सकळ संता माझी राजा फक्त नाथ महाराज. विठाला विठाला. धातूमध्ये राजेपद सोन्याकडे, तांब पितळ लोखंड हे सगळे जे धातू येतं त्याच्यामध्ये राजेपद सोन्याकडे आहे. त्याचं कारण असं आहे की सोनंच एक असं आहे की ज्या ठिकाणी त्याला माती खात नाही. लो उभेच खाय माती. ते म्हणले लोखंडाची कडी हे कड्या येतात. ते म्हणले किती दिवस राहत, काही दिवस याला माती खातीन त्या गळून पडतात. आपलं सोन्याला माती खात नाही. एवढं सोनं धातूमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून राजेपद आहे सोन्याकडं. म्हणून सोन्याचा अलंकार कमरेच्या वर असतो. सोन्याचा अलंकार कमरेच्या खाली नसतो. सगळे बाकीचे अलंकार पायापासून असतात. पण सोन्याच्या अलंकाराचा जर विचार केला तर सोनं एकच असं आहे धातू आहे की ज्या ठिकाणी कमरेच्या वर त्याचा अलंकार असतो. सोन्याला फार मोठी किंमत आहे. म्हणून शास्त्रसुद्धा सांगतं सोनं घाणीत पडलं तरी घ्यावं. सोन्याच्या मोडीचा जर विचार केला आणि लोखंडाच्या मोडीचा जर विचार केला तर लोखंडाची तांब्याची मोड अर्ध्या किमतीत जाती, 0 किमतीत जाते एखाद्या वेळाला. पण सोनं जर मोडायचं झालं तर अर्ध्या किमतीत जाती मोड. हे म्हणाल नाही जात. जेवढी सोन्याला किंमत आहे तेवढ्या त्याच्या मोडीला किंमत आहे. म्हणून भांगार म्हणते त्याच्या मोडीला. याला भंगार म्हणते. भंगार घ्या, भंगार द्या, भंगार भंगार म्हणते याला. त्याला भांगार म्हणते. भंगार रस्त्यावर विकलं जातं. भंगार रस्त्यावर विकलं जातं. भंगार सोनं रस्त्यावर नाही विकलं जातं. एवढी सोन्याला किंमत आहे. म्हणून धातूमध्ये राजेपद सोन्याकडं. विठाला विठाला. आपल्या माळीचा जर विचार केला राजेपद मुकुटमण्याकडं. म्हणून मुकुटमणी ओलांडल्या जात नाही. ज्यावेळेला आपण जप करतो मुकुटमण्यापर्यंत आले की पुन्हा माळ फिरवायची असते. पुढं जायचं नसतं. मुकुटमण्यामध्ये आले पुन्हा माळ फिरवायची. मुकुटमणी ओलांडायचा नाही. राजेपद त्याच्याकडे. एक मुकुटमणी जर हातात धरला तर सगळी माळ हातात येते. मुकुटमण्याकडं राजेपद आहे माळीमध्ये. विठाला विठाला. आपल्या हाताचा जर विचार केला या 5 बोटाचा राजेपद अंगठ्याकडे. प्रत्येक बोटाची विभागणी झाली. एक बोट बुधाकडे गेलं आहे, एक बोट रवीकडे गेलं आहे, एक बोट त्या ठिकाणी गुरुकडे गेलं आहे. याप्रमाणे शनीकडे एक बोट गेलं आहे. 4 बोटं. अंगठ्याचा जर विचार केला अंगठा हे स्वतंत्र आहे. स्वतःला गंध लावायचं झालं तर मधल्या बोटांना लावतात. देवाला गंध लावायचं झालं तर करंगुळीच्या जवळच्या बोटांना लावतात. ऋषीमुनीला गंध लावायचं झालं तर करंगुळीला लावतात. पितराला गंध लावायचा झाला तर अंगठ्या जवळच्या बोटांना लावतात. आणि समारंभात जर गंध लावायचा झाला तर अंगठ्यानं लावते. राजेपद अंगठ्याकडे आहे. कारण आणखी शास्त्र असं सांगतं कोणती वस्तू जर उचलायची झाली 4 बोटानं कोणतीच वस्तू उचलल्या जात नाही. अंगठा लागला तरच वस्तू उचलल्या जाते, नाही तर वस्तू उचलल्या जात नाही. घास घ्यायचा झाला तरी 4 बोटानं घास घेता येत नाही. जर अंगठा साथीदार असला तरच घास घेता येतो, नाही तर घास घेता येत नाही. म्हणून राजेपद बोटामध्ये अंगठ्याकडे आलं. विठाला विठाला. तेलामध्ये राजेपद तिळाच्या तेलाकडे आलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळेला माणसाला ज्यावेळेला संकट पडतं जास्त त्यावेळेला लोक सांगतात की तिळाच्या तेलाचा दिवा लाव. मोठं संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला नंदादीप असो दिवा असो तिळाच्या तेलाचा लावला जातो. तिळाच्या तेलाला राजेपद मिळाले. बाकी सगळे तेल त्याच्या खाली येतं. म्हणून
परमेश्वराला जर दिवा लावायचा असेल तर विशेषत्वानं लावायचा झाला तर तिळाच्या तेलाचा लावता येते. विठाला विठाला. रंगामध्ये जर राजपदाचा विचार केला, रंगामध्ये राजपद काळ्या रंगाला आलं, लक्षात ठेवा. पांढऱ्या रंगावर जर कोणते रंग द्या त्याचा प्रभाव पडतो, पण काळा रंगच एक असा आहे की कोणताही जरी रंग असला आणि चित्र कसंही काढलं त्याच्यावर जर काळा रंग जर लावला कोणत्याच रंगाचं चालत नाही, एवढा प्रभावी त्या रंगाचा. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्या रंगाचा स्वीकार केला, कोणाचाच प्रभाव त्याच्या पुढे चालत नाही. भगवान परमात्मा हा काळा आहे, काळा ठाई. आपल्या इंद्रियामध्ये राजपद जर कोणाकडे असं मनाकडे राजपद झाले. आपलं हे शरीर इंद्रियाच्या ताब्यात आहे आणि सगळ्या इंद्रियाचा विचार केला तर सगळे इंद्रिय मनाच्या ताब्यात आहे. मनात आलं तरच कोणती गोष्ट होती, नाही तर होत नाही. आपण इथं आलो, आपल्या मनात आलं म्हणून इथं आलो. आपल्याला नरद्याला मनात आलं म्हणून इथं आलो, मनानं आपल्याला नरद्याला आणलं आहे. इथं आल्यावर आता कुठं जायचं आहे, सद्गतीला जायचं आहे का अधोगतीला जायचं आहे ते मनावर अवलंबून. आपलं मन आपल्याला सद्गतीला नेणार आहे, नाही तर आपलं मन आपल्याला दुर्गतीला नेणार आहे. आपण नरद्या आलो, मनात आलं म्हणून आलो. कोणतंही कार्य मनात आल्याशिवाय कार्य कोणतंच होत नाही. म्हणून राजपद इंद्रियामध्ये राजपद जर कोणाकडे असेल तर मनाकडे राजपद. एवढ्या अवघडा शिरायच नाही. मनोराजा एक देह रे पुत्र भारे रे कृपा केली राजेपद हे मुख्य आहे, लक्षात ठेवा. राजेपदापेक्षा मोठं पद पुन्हा कोणतं नाही. फुलात राजा, हां
फुलात राजा कोण? गुलाब. फळात राजा, पक्षात राजा गरुड. विठाला विठाला देवात राजा इंद्र, राक्षसात राजा बळीराजा आणि सगळ्या अवतारात राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजा. लक्षात ठेवा, अवतारात भगवान परमात्माचे अनंत अवतार झाले, त्याच्यामध्ये 10 अवतार मुख्य येतं आणि त्या 10 अवतारात 2 अवतार मुख्य आहेत. रामकृष्ण नामे रामकृष्ण हृदय मन राम आणि कृष्ण अवतार 2 अवतार मुख्य आहेत. त्या 2 अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण अवताराचा अवतार मुख्य आहे. त्याचं कारण आहे भगवान परमात्माचा अवतार हा स्वतंत्र आहे. श्रीकृष्ण परमात्माचा राम अवतार हा बंधनातला आहे. बोलीला वाल्मिक तैसेची कली कोळियाची कीर्ती वाढेली गहन केले राम आधी. रामचंद्र प्रभूला मागपुढे काही करता नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा राजा आहे, राजेपद त्याच्याकडे. तेव्हा या राजाचा शोध कुठं घ्यायचा अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगू लागले. यारे गवळीयाचे घरी यारे गवळीयाचे घरी रामरायाचे घरी यारे गवळीयाचे घरी यारे गवळीयाचे घरी यारे गवळीयाचे घरी ज्ञानानं देव जाणला जातो आणि भक्तीनं देव बांधला जातो. या रे गवळीयाचे घरी बांधले ती दाबेवरी. ते म्हणले बाकीचा शोध घ्यायचा का घेता येत नाही का? ते म्हणले नाही, बाकीच्याकडं भगवान परमात्माचा शोध लागणार नाही, तेवढं ते सोपंही नाही. वनामध्ये एखादी वस्तू जर शोधायची झाली तर तेवढी शक्य नाही. रामायणामध्ये घटना अशी की रामचंद्र प्रभूला ज्या वेळा ती वनस्पती आणायची ठरली लक्ष्मणासाठी संजीवन वनस्पती, त्यावेळेला हनुमंताला ओळख दिली होती सगळी. त्या वैद्यानं सांगितले की ती वनस्पती कशी आहे काय सगळं. पण ज्या वेळेला द्रोणागिरी पर्वतावर गेले त्यावेळेला त्यांना नाही ओळखू आली ती वनस्पती. काय केलं हनुमंतरायाने? ते म्हणले पर्वतच उचलून आणला. पर्वतामध्ये त्या ठिकाणी ती वल्ली सापडली नव्हती का? ते म्हणले वल्ली होती पण सापडत नव्हती. तसा वेदाचा जर विचार केला तर परमेश्वराचा शोध वेदातून लागत नाही का? ते म्हणले लागतो, पण तिथं त्यानंच जर मौन धरले तर ते पुन्हा काय सांगणार आहे? वेद जाणो गेला पुढे मौना बोला ते गुह्य तुझला प्राप्त करायचे. ते म्हणले त्यानंच मौन धारण करले, तुला कधी वेदामध्ये शोध लागणार आहे परमेश्वराचा? तेवढं सोपं नाही. घटना अशी दिली त्यांनी. भारद्वाज ऋषीला ज्या वेळेला वयस्कर झाले ते आणि त्यांचं वय संपत आलं, आयुष्य संपत आलं, त्यांना जायची वेळ आली, त्यावेळेला इंद्र येऊन भेटला त्यांना आणि त्यांना इंद्राने विचारलं याच्या पुढे काय करायचं? ते म्हणले काय नाही, वेदाभ्यास. मी आतापर्यंत 3 जन्म घेतलेत म्हणजे सारखे आणि वेदाचा अभ्यास माझा सारा चालू आहे आणि याच्यानंतर जरी मला परमेश्वरानं जन्म दिला, नरदेह दिला, तर मी वेदाचा अभ्यास करणार. त्याला हसू आलं, इंद्राला हसू आलं. ते म्हणलं चला माझ्याबरोबर. त्यानं एक पर्वत दाखविला आणि त्या पर्वतातली मुठभर माती उचलली आणि इंद्रानं सांगितलं तुमचा आतापर्यंत अभ्यास एवढा झाला आहे, मुठभर मातीत का अजून तेवढा पर्वत राहील, किती जन्म घ्यावा लागते? ते म्हणले शक्यच नाही.
ते म्हणले मग लक्षात ठेवा, इथं त्याचा मेळच लागत नाही परमेश्वराचा. तुम्हाला मेळ लागला तर भक्तीनंच लागणार आहे, बाकी इथं दुसरा मेळ लागणार नाही. ज्ञानानं परमेश्वर जाणल्या जातो, ही गोष्ट जरी खरी असली तरी परमेश्वर भक्तीनंच फक्त मानला जातो. भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराणी तत्वता न मोजवे. भगवान परमात्मा मोजल्या जात नाही. ज्ञान म्हणूनच ज्ञान नीती म्हणतं. ज्ञान इति म्हणत नाही, भक्ती इति म्हणतं. भगवान परमात्मा असा आहे भक्ती सांगते. ज्ञान म्हणतं असं नाही. भगवान परमात्मा कसा आहे ते म्हणले, त्यांना सांगताच नाही भगवान परमात्मा नेमका कसा आहे. ते म्हणले नाही बोलता आलं, त्याला सांगता आलं नाही. घटना अशी दिली रामायणामध्ये. ज्यावेळेला सीतेचं स्वयंवर चालू होतं त्यावेळेला सीता गॅलरीमध्ये बसली होती, रामचंद्र प्रभू बसले होते सभेमध्ये. त्यावेळेला सगळ्या मैत्रिणींनी तिला विचारलं तुझा राम कोणता आहे. मग त्यावेळेला प्रत्येकाची खून खान सांगत होते. त्यावेळेला ती नाही म्हणत होती, नेती म्हणत होती. ज्यावेळेला रामचंद्र प्रभूच्या वर्णनाला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र तिनं मौन धरलं. ज्या अर्थी ते म्हणले मौन धरले त्या अर्थी तोच राम आहे. ही गोष्ट जरी खरी असली पण राम कसा आहे तिला नाही सांगता आलं. ते म्हणले पाणी स्वतः बोलत नाही आणि पाण्यामध्ये जो माणूस जातो त्याला ते बोलू देत नाही. पाणी स्वतः बोलत नाही आणि पाण्यामध्ये जो माणूस गेला त्याला बोलता येत नाही. एखादी अंगठी पाण्यात पडली, विहिरीत पडली, माणूस ती अंगठी काढायला गेला, त्याला विहिरीत गेल्यावर ती अंगठी सापडली, सांगता येते की त्याला तिथं. ते म्हणले नाही सांगता येत. बाहेर आल्यावर सांगता येईल पण पाण्यात नाही सांगता येत. पाणी स्वतः बोलत नाही आणि पाण्यात गेलेल्या माणसाला ते बोलू देत नाही. त्याप्रमाणे निगमाच्या वनामध्ये परमात्मा सापडणार नाही असं पहिल्या चरणात महाराज सांगू लागले. निगमाचे वन नका शोधू करूचिन, या रे गवळियाचे घरी बाण. विठाला 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 विठाला. ते म्हणले राम अवताराचा जर विचार केला, राम अवतार राजवाड्यात झाला. कृष्णावताराचा जर विचार केला, कृष्णावतार गोकुळात झाला. तिथं रामचंद्र प्रभूची भेट कोणाची व्हायची सोय नव्हती, ते राजवाड्यात होते.
तिथं लवकर भेट झाली नाही. इथं भेटीचा जर विचार केला सगळ्याच्या भेटी होत होत्या. इथं काय म्हणायचं काम नाही. इथं सगळं या रे गवळीयाचे घरी बांधले ती डावीवर. या अवताराला काय विशेष महत्त्व प्राप्त झालं त्याचं कारणच हे, याच अवतारात भगवान परमात्माने काला केला. याच अवतारात भगवान परमात्मा गोपाळाला जमा केलं. याच अवतारामध्ये सगळ्यांना भगवान परमात्माने भेटी दिल्या. बाकी राम अवतारामध्ये सर्वांना भेटी नाही देता आल्या, सगळ्यांना मिळून मिसळून नाही घेता आलं. रामामध्ये सगळे मिसळल्या गेले नाहीत. कृष्ण अवतारामध्ये सगळे एकत्र झाले. गोपाळ सगळे विठाला विठाला. एवढं चाललं होतं. आपली काला 2 युगात झाला, काला 2 ठिकाणी झाला, काला दोघांनी केला, काला दोघांनी वाटला. काला द्वापरयुगात झाला, तो यमुनेच्या तीरावर झाला. काला त्या ठिकाणी भगवान परमात्माने केला आणि वाटायला मात्र संतांनी वाटला. काय विशेष आहे? यमुनेच्या वाळवंटावर काला झाला, काला भगवान परमात्माने केला. वाटला कोणी जरी विचारलं तर काला संतांनी वाटला. घ्या रे दही बा रामा. घ्या रे दही बा रामा. आमासरे तो पंढरीनाथ, आमासरे तो पंढरीनाथ. घ्यारे दहीनाथ, आमासरे तो पंढरीनाथ. घ्यारे दहीनाथ, आमासरे तो पंढरीनाथ. भगवान परमात्माने काला तिथं यमुनेच्या तीरावर केला. भगवान परमात्माने स्वतः काला केला, संतांनी तो काला वाटला. आता काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण. सवे त्यांच्या नारायण. भगवान परमात्मा त्यांच्या बरोबर होता. संताबरोबर देव असतो का देवाबरोबर संत असतील असं जर विचारलं तर संताबरोबर देव असतो, देवाबरोबर संत असतील असं प्रमाण नाही. विठाला विठाला विठाला. तेव्हा तिथं भगवान परमात्माने काला केला, संतांनी तो काला वाटला. वाळवंटावर मात्र संतांनी काला केला आणि काला देवानी वाटला. एकची टाळी भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतरण झाले त्यावेळेला सगळं खेळीमेळीचं वातावरण चाललेलं होतं. सगळा आनंद चालला होता गोपाळ त्या ठिकाणी. विठाला विठाला विठाला. काय विशेषच होतं असं जर विचारलं ते म्हणले ज्या वेळेला राम अवतारामध्ये राम रावणाचं युद्ध संपलं
आणि बक्षीस समारंभ वाटायला सुरुवात झाली, बक्षीस द्यायला सुरुवात झाली. सगळ्याला बक्षीस दिले, फक्त वानरं बक्षीस द्यायचे राहिले आणि त्याला भगवान परमात्म्याने बक्षीस दिलं नाही. त्यावेळेला सगळ्या वानरांनी मिळून तक्रार केली की सगळ्याला बक्षीस दिलं, आम्हाला का नाही दिलं, काय कारण आहे आम्हाला बक्षीस नाही देण्याचं? आम्ही पाला खाल्ला, तुमच्याबरोबर राहिलो, युद्ध केलं आहे, तुमच्याबरोबर राहिलो, जीवाला जीव द्यायला, तुम्हाला काही मागितलं नाही, तुम्हाला कपडे मागितले नाही, तुम्हाला खायला मागितलं नाही, तुम्हाला आम्ही पगार मागितला नाही, आणि आम्हाला कशामुळं काय बक्षीस कशामुळे दिलं नाही? भगवान परमात्माने हात जोडले, त्यांना सांगितलं कृष्ण अवतारामध्ये इच्छा तुमची पूर्ण करणार आहे, या अवतारामध्ये नाही पूर्ण होत. म्हणून भगवान परमात्मा कृष्ण अवतारात ज्यावेळेला अवतीर्ण झाले त्यावेळेला भगवान परमात्म्याने आठवणच ठेवली. 9 लाख गायी होत्या नंदाच्या घरी, कमी नव्हत्या भगवान परमात्म्याची, एवढं त्या ठिकाणी दूध दुभतं होतं. एके दिवशी यशोदा बाहेर गेली, घरी कोणी नव्हतं. भगवान परमात्मा सगळ्या वानराला जमविलं, लोण्याचे गोळे केले. भगवान परमात्मा ते पत्रावर होते, खाली येत नव्हते, त्यांना भीती वाटत होती खाली लोकांची, ते पत्रावर होते. भगवान परमात्माचा हात पुरत नव्हता, म्हणून भगवान परमात्मा उखळावर उभे राहिले आणि लोण्याचे गोळे एक एक वानराला देत राहिले. ज्यावेळेला यशोदा बाहेरून आली, ज्यावेळेला तिने यशोदेनं पाहिलं हे कृत्य काय चाललं आहे, तिला राग आला. ते म्हणले हे काय चाललं आहे, अरे सगळं लोणी वाटून टाकलं ना, सगळे वानरं लोणी घेऊन गेले. ते म्हणले नाही मॅच दिले म्हणले. भगवान तिला राग आला, ती धरायला ज्यावेळेला धावली त्यावेळेला भगवान परमात्मा पुढं पळत होते, ती मागं होती. भगवान परमात्मा पुढं पळत होते, ती मागं होती. हाती लागत नव्हते भगवान परमात्मा. शेवटला भगवान परमात्माने विचार केले की भक्तालाही एवढं परेशान करणं बरोबर नाही, म्हणून भगवान परमात्मा तिच्या हाती लागले. तिच्या मनात आलं त्याला बांधून टाकावं, म्हणून तिनं दावे घेतले. शास्त्रानं खूप मोठं बारकाव्याचं वर्णन केले की दावं कमीच पडत होतं तिला. किती केलं तर भगवान परमात्माला दावं, कारण ते गुण आहे. भगवान परमात्मा गुणांनी बांधल्या जात नाही, म्हणून दावं 2 बोटं कमी पडत होतं. अखेर शेवटला भगवान परमात्माने स्वतःला बांधून घेतलं आणि ते दावं तिनं उखळाला बांधलं. तक्रार अशी झाली, भगवान परमात्माने तक्रार नाही केली, त्यानं चोरीच केली होती, त्यानं लोणीच वाटलं होतं, त्या ठिकाणी खोडीच केली होती. भगवान परमात्माला वाईट वाटलं नाही, पण उखळ म्हणलं यशोदेला की त्यानं चोरी केली, त्यानं खोडी केली, म्हणून त्याला तू बांधलं, मला कशामुळे बांधलं? उखळ काय म्हणलं ते म्हणलं मला कशामुळे बांधलं? ते देवाला बांधलं ती गोष्ट खरी, पण मला कशा उखळाला बांधलं होतं ना. ते म्हणली तू तर सगळ्यात बदमाशीस. चोरी करणारा जेवढा बदमाश असतो तेवढा त्याला सहाय्य करणारा बदमाश असतो. तुझ्यावर उभा राहून त्यांनी लोण्याचे गोळे वाटले ना, म्हणून तू तेवढाच बदमाशी, म्हणून तुला बांधलं. तुझं नाव विठाला विठा. मला वाटतं आवर्त घ्यावं का ह्याला लांबी देऊ. विठाला विठाला विठा. ते म्हणले जेव्हा चोरी करतो तेव्हा तेवढाच बदमाश असतो, आणि चोरीला जो सहाय्य करतो तेव्हा सुद्धा तेवढा बदमाश असतो. कथानक आठवलं म्हणून सांगते त्या प्रमाणाहून. रामेश्वरला तिथे एक बाग दिलेली आहे, नारळाची बाग, देवाच्या नावाने केलेली आहे नारळाची बाग. घटना अशी आहे ती घटना की देवाला का म्हणून ही बाग दिली. त्या पुजाऱ्याला विचारलं आम्ही, ही बाग जी नारळाची बाग आहे देवाला का म्हणून दिली? त्याचं कारण त्यांनी सांगितलं. ते म्हणले भगवान परमात्मा एकदा बऱ्याच दिवसाची बऱ्याच काळातली गोष्ट आहे. म्हणले इथं माधवदास नावाचे स्वामी होते. माधवदास आवरलं की तिकडं आवरलं करते. विठाला विठाला विठाला. माधवदास नावाचे स्वामी होते. एक दिवशी संध्याकाळची वेळ होती. भगवान परमात्माने माधवदास स्वामीला बसून घेतलं जवळ. ते म्हणले मला नारळाचं पाणी प्या वाटायला गड्या. ते म्हणले मग माझ्या घरी येतं, मी आणतो नारळ. पुष्कळीत म्हणले देव तुझ्यासमोर आलेले लोक वाहतेत म्हणले नारळ, मी आपल्या घरून घेऊन येतो, त्याला फोडतो, त्यातलं पाणी काढून तुला देतो. देव म्हणले नाही, ताज्या नारळातलं पाणी जेवढं चांगलं लागतं तेवढ्या शिळ्या नारळातलं लागत नाही. हे लोक 8-8 दिवसांना आधी तोडून आणून घरी ठेवतात, मग घरून आणतात, मग इथं मला हे करतात. मला ताज्या नारळातलं पाणी आवडतं. ते म्हणले या वेळेला रात्रीची वेळ आहे, ताजं नारळ नाही भेटायचं म्हणले, आणि ताजे नारळ नाही. तर ते म्हणले मग आपण असं करू ना, 2 जण जाऊ त्या बागेमध्ये आणि नारळ आणू. म्हणले झालं, ताजे नारळ आणायला काय लागतंय?
ते म्हणले तुला लहानपणापासूनच चोऱ्या करायची सवय, आता निदान सोडून देणार आहे, मोठं झालंच ना आता काय कमाले काय ना म्हणले तुम्ही. ते म्हणलं नाही, पण मला वाटतं देव म्हणले मला वाटतं प्यावं. तुम्हाला काही नाही म्हणले, बघतो तुम्ही माझ्याबरोबर चला, मी नारळ तोडतो खाली टाकतो, तुम्ही नुसते पोत्यात गोळा करा, मी पोते उचलतो आणि इथं आणतो, तुम्ही फोडून मला द्या. झालं आहे काय म्हणले त्याच्यामध्ये. ते म्हणले नाही, चोरी मी आतापर्यंत केली नाही, मला चोरी करायची नाही आणि मी त्याच्यामध्ये जात नाही. देव म्हणले नाही ना, चोरी करायची पण एकट्याला नाही जमत. सगळे गेले चरायला आणि एकटं गेलं मरायला. ते म्हणले देव म्हणले मला नाही ना, तुझ्याशिवाय मला जमणार नाही, तुम्ही यावंच लागणार आहे माझ्याबरोबर. मी तुम्ही काय ना करो, नुसतेच जमा करा, पोत्यामध्ये भरा, मी भरून टाकतो. भगवान परमात्मा गेले, त्यांना माधवदासला घेऊन गेले. वरून भगवान परमात्मा नारळ टाकू लागले, माधवदासी पोत्यात भरू लागले. पोते भरणं चालू आहेत. एवढ्यात भगवान परमात्माने एक नारळ तोडलं आणि जे रक्षक होते त्यांच्याकडे फेकलं. त्यांना लागल्याबरोबर सगळे जागे झाले ना. रक्षक जागे झाल्याबरोबर काय चाललंय कुठं काय चाललंय पाहत पाहत यांच्याकडे आले. माधवदास एक मग्न झाले होते ते नारळ भरण्यामध्ये, जागेवर धरले. ते म्हणले वा. ज्या वेळेला त्या रक्षकांनी पाहिलं त्यावेळेला हात जोडले, म्हणले तुमच्यासारख्या माणसांनी तरी असं करू नये हो. तुम्ही जर म्हणले असते ना आम्हाला, आम्ही पोते भरून तुमच्या घरी आणले असते ना. पण आता हे जर अशी चोरी जर आम्ही जर तुमची उघडी नाही पाडली तर राजा आम्हाला फाशी देईल. तुम्हाला आता उद्या मुद्देमाला सगळं आम्हाला हजर करणं. काही बोलले नाहीत माधवदास, चुप्प बसले, शांत बसले. आणि हे मामा तर कावाशी पळून गेला तर माहीत आहे नाही, कुठंच नाही आता पत्ता, काही नाही. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये हजर केलं माधवदास स्वामीला राजासमोर. मुद्देमाला सगळं. ते म्हणले रात्रीचे हे होते आणि हे नारळ गोळा करू लागले. मग काय झालं, मग कोणी तोडले ते काही माहीत नाही. राजानं पाहिल्यावर साष्टांग दंडवत घातलं. राजा म्हणला वा, तुमच्यासारख्या माणसाकडून असं घडावं आम्हाला नाही वाटत. म्हणले आता तुम्हाला काय म्हणावं, म्हणले आम्ही काय म्हणावं तुम्हाला, काय सजा द्यावं हेच समजत नाही. तुमच्यासारख्या माणसानं रात्रीच्या वेळेला जायचं नारळ आणायचे. अरे तुम्ही मला म्हणले असते तर नुसते निरोप पाठवले असतं, तुमच्या घरी पोते भरून पाठवले असते ना. ते म्हणले राजसाहेब असं झालं आहे माझं, मी सांगतो तुम्हाला, एखादा चोरी करायला जावं आणि त्याला तिथे इंच चावा, म्हणजे बोंबालता येतं त्याला इंच चावलेला चोराला आडत येते का. मग तसं झालं म्हणले माझं. सत्य घटना सांगली. भगवान परमात्माने मला बरोबर नेलं, त्यानं नारळ तोडून टाकले, मी नारळ गोळा केले. राजाला हसू आलं. म्हणले देवाच्या मनात ही बाग देवाला द्यायची. त्या दिवशी त्या राजानं ती बाग देवाच्या नावची केली. विठाला विठाला. त्याप्रमाणे त्या उखळाला मानलं. यशोदेनं सांगितलं तूही तेवढाच बदमाश आहे, म्हणून भगवान परमात्माला उखळाला मानलं. नाथमाला सांगले चोरी केली म्हणून उखळाची बंधन, उखळाची बंधन. ब्रह्मांडाची साठवण ब्रह्मांडाची साठवण, योगियाचे निजधन. चोरी केली म्हणून उखळासी वंदन. चोऱ्या केल्या भगवान परमात्माने, खडे केल्या म्हणून भगवान परमात्माला यशोदेनं शाळेत घातलं. ती शाळा कोणती होती, काही नाही, गाई दिल्या आणि भगवान परमात्मा तिथं सगळं आवरलं म्हणे. उगं पुन्हा काय झालं तिथं गेल्यावर भगवान परमात्माने खेळ खेळले आणि खेळाला सुरुवात झाली.
बारुख माई खेळ पूर्ण झाला. भगवान परमात्मा सगळ्या गोपाळाला जमा केलं आणि भगवान परमात्माने काला वाटायला सुरुवात केली. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानोमशं कौलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृदो हासन्नर्भवित स्वये स्वर्गे लोके मिषति भोजे यज्ञ भुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की पुंडलिकावर श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर